पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर आहेत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत तुमच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये, जिथं SP कॉलेजवर त्यांची सभा होते। नाही ते आले तर त्यांच्या पक्षाचा प्रचार ते करणार आहे, थोडीच माझा प्रचार करणार आहे का? आणि ते त्यांचा ती भूमिका असते, ती येऊ दे की काय हरकत नाही ते। पण ते पुण्यामध्ये येत आहेत, पुण्याची जागा एवढी त्यांना अवघड वाटते का? किंवा याच माध्यमातून पुणे जिल्ह्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघाचा पण ते प्रचार करणार? नाही, ते प्रचार करणं हा ज्या पक्षाचा भाग आहे, त्यांनी तो प्रचार करा आणि बाकी काय विषय होत नाही, त्यांनी त्यांचा प्रचार केलाच पाहिजे। तिथून ते रॅलीही काढणार आहेत, म्हणजे गणपतीचं दर्शन घेणार आहेत असं कळते, दगडूशेठ गणपती, आणि तिथून ते रॅली काढणार आहेत तुमच्या विरोधात असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत। नाही करू द्या ना, ज्याच्या पक्षाचा त्यांनी प्रचार केला असेल, रॅली केली पाहिजे, एक सभा नाही 2-3 सभा पुण्यात येऊन दर आठवड्याला घेतली तरी काय हरकत नाही। शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाही टेकवायची आपल्याला। आता काय कसं वातावरण आहे पुण्यामध्ये? सगळं तुम्ही फिरताय, गेले 8-15 दिवस झालं, उमेदवारी अर्ज भरलाय। बघा, काँग्रेस पक्ष आणि इंडिया फ्रंट ताकदीने काम करते। पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, आपची सगळे असतील, बाकीचे सगळे फ्रंटची लोक असतील, हे ताकदीने प्रचार करत आहेत। आणि आज पुणे शहरामध्ये पुणेकरांचा उमेदवार म्हणून लोकांनी लाईक केले आणि पुणेकर जिंकतात, पुणेकर हरत नाही, कारण हा इतिहास आहे। मी पुणेकरांच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता आहे। मी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानन। त्यांनी ज्या वेळेला आम्ही 20 लोक उमेदवारी मागत होतो त्यावेळेला पुण्यातून लोकांचा सर्वे घेतला आणि पुणेकरांनी त्या सर्वेमध्ये रवी दंगेकरला उमेदवारी द्या असं त्यांनी त्या सर्वेमध्ये सांगितलं काँग्रेस पक्षाला। आणि मग मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकरांवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, त्यामुळे पुणेकर मला काय कुठल्याही परिस्थितीत जिंकल्याशिवाय सोडणार नाही। खरं तर विरोधात उमेदवार तो ही पुणेकरच आहेत, पण ते मोदींचा चॉईसचा उमेदवार आहे, तो पुणेकरांच्या चॉईसचा उमेदवार नाही। आणि तुम्ही बघितलं असेल 100 नगरसेवक आणि 6 आमदार खासदार असताना सुद्धा 3 लोकांच्या कडेने फिरणारी भारतीय जनता पार्टी, रासने, बिडकर आणि मोहोळ, बाकीचे 97 नगरसेवक कुछ काम आहेत का? मग त्यांची परिस्थिती काय आहे? सभागृह नेते हेच, महापौर हेच, स्टँडिंग कमिटी चेअरमन हेच, आमदार हेच, खासदार हेच, म्हणजे ह्याच्यामध्ये बाकीची लोक लायक नाहीत का? तर त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष त्यांच्या पक्षामध्ये आहे। आणि मुरली मोहोळ मोदींचे उमेदवार आहेत आणि ते मोदींना मत मागतात, ते पुणेकरांना मत मागत नाही, मोहोळांना बी मागत नाही। मी पुणेकरांना मत मागतो आणि मी रवी दंगेकरला मागतो आहे, आणि हा फरक त्याच्यामध्ये आहे। आणि काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार आहे, हे लक्षात घ्या। खरं तर काँग्रेसमध्येही काही आलबेल नाही असं चित्र दिसतंय, सगळे एकत्रित आहेत, कारण काही जण जाऊन नागपूरला भेटून आले तुमचे नेते, सगळा प्रकार पाहता। नाही बघा, काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आहे, मग लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहेत। पक्ष हा सर्वसमावेशक आहे, सगळ्यांना घेऊन जाणार आहे, हुकुमशाही नाही आहे, लोकशाही आहे। आम्ही लोकशाहीसाठीच निवडणूक लढवत आहे आणि ज्यांनी आंदोलन करत असेल, बोलत असेल, तर त्यांना पक्ष माफ करणार आहे। शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यांना घेऊन जाण्याचं काही, सगळ्यांना उमेदवारी मिळत नाही, पण सगळेच ज्या वेळेला योग्य वेळ येते त्या सगळे एकत्र निवडणूक लढवतील, ते सोबत येतील। ज्या वेळेला पक्षाची लढायची वेळ येईल, आज लढायची वेळ नाही, लढायची वेळ आहे तर सगळे तुम्हाला बरोबर दिसतील। खरं तर दुसरी गोष्ट की तुम्ही म्हटले की आता मोदी येणार आहे, त्यामुळे पुण्यात काही बदल होईल असं वाटतंय का? बघा, मोदी आले तरी आज परिस्थिती ती राहिली नाही। 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी लोकांना आश्वासन दिले, तर ते आश्वासन बघता 10 वर्षामध्ये जनतेला त्रास झाला आहे। जनता चिंतेमध्ये, गॅसचे भाव कमी केलेत का? तर अजिबात नाही। तुम्ही 15 लाख रुपये देतो म्हणले, दिलेत का? तर नंतर त्यांचेच अमित शहा म्हणले या जुमला आहे, म्हणजे लोकांना एक आश्वासन द्यायचं, नंतर त्यांचा अपमान करायचा, हा एक दुसरा विषय। त्याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य सेवा मिळली का? तर अजिबात। आयुष्यमान भारत कार्ड दिले सगळ्यांच्या घरी वाजत गाजत, 1 रुपयाची गोळी कोणाला मिळली असेल तर मी त्यांच्या टांगे घालून जाईन, अशी परिस्थिती ह्या देशामध्ये निर्माण आहे। काळं धन आले का? अजिबात नाही। अंबानी अदानी मोठे होत असताना 83% बेरोजगारी आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, गुन्हेगारींचे प्रश्न आहेत। आज देशामध्ये चिंतेचं वातावरण आहे। चीन 4000 किलोमीटर आपल्या आतमध्ये आलेले, तिथले शास्त्रज्ञ उपोषणला बसले, त्यांना भेटायला वेळ नाही। आज मागच्या काही महिन्यामध्ये न्यायमूर्तींनी चिंता व्यक्त केली की न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये सरकारचं हस्तक्षेप होत आहे, म्हणजे इतक्या परिस्थिती तशी काही गंभीर नाही। आज आपण 4 स्तंभ म्हणतो, ते 4 स्तंभ बी हलायला लागलेत, त्यांच्यावर त्रासदायक अंकुश आहे। म्हणजे देश लोकशाहीकडे जाताना बघत असताना
कुठली जनता शांत बसणार नाही. मोदी आल्याने पुण्यात काही बदल होईल असं तुम्हाला वाटत नाही? अहो पुणेकर लढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना तोरण ह्या पुण्यनगरीत बांधले. दिल्ली शोराला काबीज करण्याचं काम पुणेने केले. दिल्ली शोरांना पुणेकर बरोबर थांबवतील ना. दुसरी गोष्ट तुम्ही कसब्यात म्हटले होते की मी एवढ्या मताने निवडून येईल, तेवढ्या मताने तुम्ही कसब्यात निवडून आला. आता पुण्याचं काय तसं प्रेडिक्शन केलंय का पुण्याला? माझ्या चेहऱ्यावर बघा, आम्ही निवडून येणार, किती मतांनी निवडून येणार ते सांगणार, पण निवडून नक्की येणार, कारण पुणेकरांचा उमेदवार आहे. नक्कीच मी पुणेकरांचा उमेदवार आहे, त्यामुळे मी निवडून नक्की येईल अशी भावना जी आहे ती या ठिकाणी पुण्याचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर यांनी व्यक्त केली. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.